तर सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा। तर गणपती बाप्पासाठी आज आपण बेसनाचे मोतीचूर मोदक तयार करणार आहोत आणि ते सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीने। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर एका बाउलमध्ये मी घेत आहे 1 कटोरी बेसन, त्यामध्ये मी चिमूटभर हळद टाकलेली आहे। जर तुम्हाला फूड कलर टाकायचा असेल ना, ऑरेंज कलर, तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता। चिमूटभर मीठ टाकलेला आहे। आता मी 1 वाटी बेसन घेतलं, त्या प्रमाणात त्याच वाटीने मी पाणी घेत आहे आणि मी इथे पाऊण वाटी पाणी टाकणार आहे। पाणी आपल्याला इतकंच टाकायचं आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही। हा घोल एकदम परफेक्ट झाला पाहिजे। तर आज आपण इथे बुंदी तयार करणार आहोत। तर हा जो घोल आहे ना, छान असा मिक्स करून घ्यायचा। याच्या गुठळ्या वगैरे अजिबात राहायला नाही पाहिजे। हवं तर तुम्ही बेसन गाळून सुद्धा घेऊ शकता। मी ऑलरेडी गाळलेलंच होतं, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे। हे बघा किती स्मूथ बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि 1 वाटी बेसनाकरता मी पाऊण वाटी पाणी वापरलेलं आहे। तर परफेक्ट आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे। कढईमध्ये तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि आज आपण बुंदी जी आहे ना, चहा गाळणी जी असते ना, त्या चहा गाळणीने तयार करणार आहोत। हे बघा, एक बूंद आपण टाकून बघूया बेसनाचा की तेल गरम झालेलं आहे का। हा बुंदीचा जो बुंदी आहे ना, अशी वर आली ना टाकल्यानंतर की समजायचं की तेल छान परफेक्ट गरम झालेलं आहे। बुंदी करता तेल छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे, तेव्हाच आपली बुंदी छान होते। अशी वर येते टाकल्याबरोबर। हे बघा, आता चहा गाळणीने मी ही बुंदी गाळून घेत आहे। तर थोडी लहान मोठी येईल बुंदी तर चालेल, काही हरकत नाही। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची, एकदम कमी आचेवर कधीही बुंदी गाळायची नाही। तर हे बघा, बुंदी छान अशी गाळल्यानंतर एकदम वर येत आहे, प्रत्येक दाणा असा वर येत आहे। तर असाच वर आला पाहिजे आपला प्रत्येक दाणा। तर मी आज इथे चहा गाळणीने करत आहे। काही काही जण झाऱ्याने सुद्धा करतात। बुंदीचा जो झारा असतो भांड्याच्या दुकानात इझिली मिळून जातो, किंवा काही जण आपली मिठाची प्लॅस्टिकची पिशवी असते त्याला सुद्धा छोटंसं असून समोरून कापून त्याने सुद्धा करून घेऊ शकतात, पण त्याने खूप वेळ लागते। त्यामुळे मी अशा प्रकारे चहाच्या गाळणीने तुम्हाला ट्रिक सांगत आहे। आवडली असेल ना तर नक्की सांगा। आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे मोदक तयार केले मैत्रिणींनो, मला कमेंट करून नक्की सांगा। काही वेगळ्या प्रकारचे मोदक तुम्ही तयार केले ते सुद्धा मला सांगा, मी सुद्धा नक्की करेल। तर आपली बुंदी इथे तयार झालेली आहे। आता मी एका कढईमध्ये टाकत आहे थोडं पाणी आणि मी इथे ब्राऊन शुगर घेत आहे। हे बघा, ही ब्राऊन शुगर ग्रोसरी शॉपमध्ये इझिली मिळून जाते। व्हाईट शुगरपेक्षा ही ब्राऊन शुगर थोडी हेल्थला चांगली असते, त्यामुळे इथे ब्राऊन शुगरचा पाक तयार करून घेत आहे। तर मी इथे पाऊण वाटी ब्राऊन शुगर घेतली। आता आपल्याला याचा 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। तर आता पाक तयार होत आहे आपला, तेव्हापर्यंत आपण ही जी बुंदी आहे ना, थोडी मिक्सरमध्ये फिरवून घेऊया, म्हणजे छान अशी बारीक आपला इथे दाणा तयार होईल। हे बघा, म्हणजे मोतीचूरचे लड्डू कसे असतात एकदम असे बारीक, त्याप्रमाणेच तयार होईल। तर हे आपण मिक्सरमध्ये करून घेतलं बारीक। त्यानंतर इथे आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे। 1 बूंद आपण पाण्याच्या वाटीमध्ये टाकून बघूया, याचा थोडीशी अशी गोळी झाली ना की गॅस बंद करून द्यायचा। पाक एकदम कडक करायचा नाही, कडक पाक केला ना की मग ती बुंदी खूप कडक येऊन जाते। थोडे ड्रायफ्रूट्स टाकले पाकामध्ये, वेलची पूड टाकली, त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं ना बुंदीचा चुरा, तो यामध्ये टाकायचा। आता मी गॅस बंद केलेला आहे। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 2 मिनिटं, 1 ते 2 मिनिटं थंड होऊ द्यायचं। खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही, मग आपले मोदक चांगले होणार नाही। तर हे कोमट असतानाच आपण मोदक साच्यामध्ये भरणार आहोत। तर हे बघा, माझ्याकडे असा मोदक साचा आहे, याला थोडं पाणी लावून घेत आहे। छान दाबून दाबून सर्व मिश्रण भरायचं। हे बघा, खायला खूपच अप्रतिम लागतात हे असे मोतीचूरचे मोदक। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि सोप्या पद्धतीने केले। आणि हे मला मोदक बनवण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं लागले, जास्त वेळ नाही लागला। हे बघा, छान असं प्रेस करायचं, छान दाबून मिश्रण भरायचं। हे बघा, आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर हे बघा, आता आपण काढून बघूया आपला इथे मोदक तयार झाला आहे की नाही। आणि तुम्ही बघू शकता किती अप्रतिम छान आकार आलेला आहे आणि किती लुसलुशीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खायला सुद्धा खूपच छान टेस्टी वाटते। यामध्ये मी गूळ आणि पांढरी साखर वापरलेली नाही आहे, ब्राऊन शुगर वापरलेली आहे। तुम्ही पांढरी साखर सुद्धा वापरून करू शकता पाक। हे बघा, आपण सर्व मोदक इथे तयार करून घेतलेले आहेत। आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल ना मैत्रिणींनो, तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की ही रेसिपी शेअर करा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा, एन्जॉय करा। गणेश चतुर्थीचा आज 6वा दिवस आहे। तर हे बघा, आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली, त्यासाठी धन्यवाद। नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी।
आणि लाईक शेअर तर नक्की करा, हाईपचं बटन दाबून सहकार्य करावे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय, हॅव अ नाईस डे.